आता तुमच्यासाठी आले आहे एका छोट्याशा विषयावरती घेऊन। कारण तर मला एका कमेंटमध्ये अशी कमेंट आली की तू काय वेब सिरीजची हिरोईन होणार, हिरोईनला तर चांगला चेहरा लागतो, चांगली बॉडी लँग्वेज लागतो, चांगला रंग लागतो। तर मला सांगायचं आहे, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक मनुष्य जातीमध्ये, जीवजंतूमध्ये प्रत्येक जण हा स्वतःसाठी एक हिरो असतो, कुटुंबातला स्वतःचा हिरो असतो। तर हिरोईन असती तर आपण मला फक्त सांगायचं की जर सौंदर्यानं आणि शरीरयष्टीनं जर हिरोच होत असता तर ह्या जगात ना हिरोच झाले असते। म्हणजे कसं, आता प्रत्येकाच्या घरात, कुटुंबात एक वेगवेगळी घटना घडते, त्या घटनेचा शिल्पकार तो स्वतःच असतो। म्हणजे कसं, आता जर घरात कोणी काय एखाद्या वेळेला वाचवलं तर ती वाचवणारी हिरोईन असो किंवा हिरो असो, तो वयाचा किंवा सौंदर्याचा तिथं विषयच राहत नाही। वाचवणाऱ्याला काय लगी ही करता येतं का, सौंदर्यच नाही, हीच नाही, कसला दिसतोय, कसली दिसती असं बोलायला लागतं का? काही सुद्धा नाही। प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती ही स्वतःला हिरो हिरोईन समजू शकतात। कारण कसं आहे माहिती आहे का, ज्यांना नाकतोंड नसतंय त्यांनी सुद्धा आपले कितीतरी अजरामर घटना लिहून ठेवलेल्या असतात, पण आपल्याला ते माहीत नसतात। जे ठराविकच असतात, जे आपल्या पब्लिकच्या हातात असतं की त्यांना कुठल्या थराला नेऊन ठेवायचं। आता तुम्ही या सुरेश दादाला एवढं तुम्ही नावं ठेवलं, काय काय केलं, शिवीगाळी केली, एवढं काय काय केलं, पण तो तनाने, सौंदर्याने कधीच सुद्धा त्यानं विचार केला नाही, तो स्वतःला घडवत राहिला। इथं काय सुरेश दादाच काय, इथं आपण पब्लिसिटी करत नाही किंवा त्यांची वाहवा करत नाही, ते आता बिग बॉसमध्ये आलेत म्हणून। तर एक सांगायचं तात्पर्य उदाहरण मी तुम्हाला देते, कारण तर मला कमेंट तशी आली होती म्हणून। कसं असतंय, हिरो व्हायला किंवा हिरोईन व्हायला वय, सौंदर्य आणि बॉडी लँग्वेज कधीच लागत नाही। ही फक्त कुठे चालतं, बॉलिवूडमध्ये, हॉलिवूडमध्ये। ती का चालतं तर त्यांना ती कपडे कशी पाहिजे तशी परिधान करायला लागतात, म्हणून बॉडी लँग्वेज पाहिजे आणि कॅमेरा अँगल कसाही फिरवला तरी ती सौंदर्य छान दिसलं पाहिजे, जेणेकरून प्रेक्षकांना छान वाटावं, समाधान वाटावं, पैसा गेल्यासारखा पैसा वसूल वाटावं। त्याचसाठी त्यांना ती हिरोईन त्या मापची लागत असते। पण वेब सिरीजला हीच हिरोईन अशी धष्टपुष्ट असावी किंवा लय सौंदर्यवती असावी असं काही सुद्धा नसतं। त्याच्यामुळं माणसानं कधी पण नाही कोणाच्या सौंदर्याची आणि शरीराची कधीच टिचंबना करू नये, चेष्टा उडवू नये, टर उडवू नये। कारण कसं असतंय, ज्याची त्याला देवानं लिहून ठेवलेलं असते, त्याच्या जीवनात तो स्वतःचा नायक होत असतो। म्हणून कधीच कुणाच्या काही वाईटावर चितू नका, मुतू नका, ती देव तुम्हालाच देणार आहे। आणि कसं असते, कमेंट फक्त एकाच व्यक्तीने केली, त्याच व्यक्तीसाठी हा व्हिडिओ आहे आणि सगळ्या प्रेक्षकांसाठी हा माझा व्हिडिओ आहे। कारण तर प्रेक्षक मायबाप माझा हा व्हिडिओ बघतात आणि मला कमेंट करतात, सांगतात की सौंदर्य म्हणजे प्रेक्षक मायबाप मला काय सांगतात, वा माझा हात गळू आला। आता आपण काय मोठे सेलिब्रिटी नाही, त्याच्यामुळं आपले काय जास्त मिलियनमध्ये व्ह्यूज येत नाहीत, त्याच्यामुळं मी लय व्ह्यूजचा विचारच करत नाही। हे माझे स्टोर असतो का, स्टोर जे आपण साहित्य साठवून ठेवतो बघा, म्हणजे आपल्याला लागणारे साहित्य साठवून ठेवण्याचं एक पेटी असते, त्या पेटीसारखे हे माझे व्हिडिओ आहेत। मी का साठवते व्हिडिओ, मी का अपलोड करते व्हिडिओ, त्याच्या मागं पण एक रिझन आहे। कारण तर भविष्यात कधी तर मला यशाची जर चावी मिळाली तर मी ती चावी घेऊन जे काय घडलेले हे व्हिडिओ आहेत, जे काय बनवलेले व्हिडिओ आहेत, ब्लॉग आहेत, तर त्या ब्लॉगद्वारे मी जे काय घराची परिस्थिती सांगितलेली आहे त्या परिस्थितीची ती चावी असणार आहे आणि त्या चावीनंच मी हा पिटारा खोलणार आहे आणि जगासमोर दाखवणार आहे की माझं हे यश हे आयतं यश नाही, मी परिस्थितीशी झुंज देऊन मिळवलेलं यश आहे। त्याचसाठी मी हे सगळे व्हिडिओ अपलोड करत आहे आणि घरची असल तसल परिस्थिती तशी दाखवत आहे। त्याच्यामुळं मला माझा गर्व आहे, मला माझा अभिमान आहे। मी काय हिरोईन नाही किंवा हिरो नाही असं म्हणू शकणार नाही।
मी माझ्या लाईफमध्ये मी हिरोईन आहे, स्वतःला समजते आणि मी खरंच घरात एक स्वतःची हिरोईन आहे. माझ्या अंतःकरणाची तरी मी स्वतःला लहानपणापासून माझ्या आरशासमोर स्वतःला हिरोईनच समजत आली. त्यामुळं माझ्या मनामध्ये कोणीच असं खंड पाडू शकणार नाही. मी समाजासाठी नसली तर स्वतःसाठी तरी हिरोईन आहे. आणि समाजासाठी नाही तर आमच्यासाठी सुद्धा तो रिअल हिरोईन. माझ्यासाठी तरी माझी मम्मी हिरोईन आहे. कोणाला काय का वाटत त्यांना सांगते पत्रामध्ये काय लिहिलं त्या दिवशी आम्हाला. तर तुम्हाला सांगते खरंच त्याच्यामुळं काय आजा माही आबा देते थांब. आबा आहे, आबा आमचा आजोबा आहे. त्या दिवशी पत्रामध्ये काय लिहिलं सांगते. माझ्या मुलीनं पत्रामध्ये असं लिहिलं होतं की म्हणजे नाही का ती तुमच्या फेवरेट हिरो हिरोईनचं नाव. शिक्षकांनी एक पत्र लिहायला सांगितलं होतं. त्या पत्रामध्ये असं लिहायचं होतं की तुमच्या फेवरेट हिरो हिरोईनचे बद्दलचे मनोगत व्यक्त करा. तर माझ्या मुलीने माझं मनोगत व्यक्त केलं. कारण तर तिला आज माझ्यावरती खात्री आहे की माझी मम्मी एक ना एक दिवस नक्कीच यश मिळवेल. नाका वेब सिरीजमध्ये यश मिळवणार पण घरात तर नक्कीच यश मिळवणार आहे. कारण तर मी खरंच माझ्या स्वतःसाठी मी घरातली मध्ये येऊ नको, घरातली माझ्या मनाची मी हिरोईन आहे. त्याच्यामुळं मला सौंदर्याची गरज नाही. आगही मध्ये येत ही पण मध्ये येत चांगली. तर सौंदर्याची गरज नाही. खरंच तुम्हाला सांगते आयुष्यात देवाने निर्मिती आपली केली, त्याला सौंदर्याची गरज नाही. आता ही चांगली सुंदर आहे. मी पण सुंदर आहे. आपण दोघं सुंदर काय. चला आता आपण बाय बाय करू. भरपूर प्ले द गेम आय एम गोइंग. झाला आला इंग्लिशचा दिवाना. चला बाया उगं काहीतरी बघत बसाय नको. तेवढा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघताय त्याच्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. आणि माझी मम्मी माझ्यासाठी बारक्यापणापासून हिरोईन आहे, होती आणि राहणार. आणि माझीच नाही तर तुमचे आई वडील सुद्धा तुमचे हिरो हिरोईन असतातच. कारण कसं असतं प्रत्येकाला ही देणगी आहे निर्मात्याने दिलेली की आपण आयुष्यात स्वतःच्या आयुष्यात स्वतः हिरो हिरोईन असू शकते. मी मुद्दाम झुमके लिपस्टिक मेकअप कपडे असे हे परिधान करत नाही. कारण मला जसं आहे तसं प्रेझेंट व्हायला आवडतं. जर सौंदर्याला लय आपण बळबळत राहिलो तर ह्या जगात आपल्या सौंदर्याची किंमत राहणार नाही. कारण तर कसं असतं राखेमधून पूर्ण राख असते आणि त्या राखेमध्ये सोनं सापडणं हे कवचित नटण्यासारखं असतं. त्याच्यामुळं मी जास्त मेकअपच्या नादी लागत नाही. जशी आहे तशीच येते समोर. जर तुम्हाला आवडत नसेल तर सांगा ताई तुम्ही नटत जा, तर मी नटत जाईन. कारण तुम्हाला सर्वांना माझे ब्लॉग आवडतात त्यामुळं मी ब्लॉग अपलोड करते. त्यामुळं आता सध्या बाय बाय करते. बाबा लय दमली मी. बडबड करते. आली म्हणजे व्हिडिओवर. बाय बाय सगळ्यांना. बाय.